नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवे चेहरे हा विशेष उपक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत. त्यातच प्रभाग क्रमांक 28 मधून संदेश काठे हे नवखे उमेदवार रिंगणात उतरत आहेत. चला त्यांच्याविषयी आपण कार्यात माहिती जाणून घेऊयात. सर, आपला थोडक्यात परिचय सांगा. मी संदेश रामचंद्र काटे, पिंपळे सौदागरचाच माझी जन्मभूमी कर्मभूमी. मी गेली 30 वर्ष झालं BJPचा एक कार्यकर्ता आहे आणि मी एक वारकरी संप्रदायात 27 वर्ष झालं पायीवारी करतो आहे. वारकरी संप्रदायात सतत वावर आहे आणि मी एक स्वयंसेवक आहे. या माध्यमातून माझा विचार करून भारतीय जनता पार्टी कार्यक्षम आमदार शंकरभाऊ जगताप तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि ह्या उमेदवारीमुळं मला ही थोडं काम करण्याची संधी त्यांच्यामुळं चांगली लाभलेली आहे. मी समाजात सतत काम करत असतो. ह्या समाजात वेगवेगळ्या स्तरावरती आपल्या आरोग्य विभाग असन, पर्यावरण असन, तसेच असं ट्रॅफिकचा विषय असन, ह्या विषयावरती समाजामध्ये उतरून काम करतो. मी रामदेव बाबा तसेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून मी त्यांचं काम करत आलेलं आहे. त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता रामलीला मैदानावर जाऊन. आणि माझं पुढचं विजन असणार आहे की पिंपळे सौदागर जो प्रभाग आहे, राखली पिंपळे सौदागर, त्या प्रभागामध्ये मी प्रामाणिकपणे काम करून इथल्या काही समस्या आहेत, पाण्याची समस्या असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, किंवा इथं जे बांगलादेशी घुसखोर झालेले हा पिंपळे सौदागर एरिया वाढत आहे. पिंपळे सौदागर वाढत्या एरियामध्ये तसंच रोजगाराची संधी पण उपलब्ध झालेली आहे. ह्या रोजगाराची संधी उपलब्ध होत असताना इथं बांगलादेशींचंही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ह्या बांगलादेशी जे आहेत यांना कसं मला खदडता येईल हे ज्यावेळेस हे कधी होऊ शकतं, ज्यावेळेस येणाऱ्या 15 तारखेला आपण ज्यावेळेस आम्हा चारही उमेदवारांना संदेश रामचंद्र काटे, बापू शत्रुघ्न काटे, तसंच अनिता काटे, कुंदाताई भिसे यांना बहुमताने निवडून दिलं तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, येत्या भविष्य काळात आम्ही चारही उमेदवार समाजाची प्रामाणिकपणे सेवा करू आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम.